नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीतनं किंवा महापौर पदाच्या दृष्टीनं किंवा मुंबई महानगरपालिकेच्या भोवती सध्या जे काही पद्धतीचं राजकारण सुरू आहे, या राजकारणाच्या दृष्टीनं पुढचे 10 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. अगदी प्रत्येक तारीख ही त्या दृष्टीतनं अत्यंत महत्त्वाची आहे. नेमकं काय काय घडणार आहे, कोणत्या तारखेला काय होणार आहे हे मी तुम्हाला विस्तृत सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. तर मंडळी, मी जसं म्हटलं की राजकारण वेगाने चाललेलं आहे. त्यातून मुंबईच्या महापौर पदाबाबत प्रचंड ज्याला म्हणतो रस्सीखेच सुरू आहे. ही रस्सीखेच भाजप आणि शिवसेना, एकनाथ शिंदेची शिवसेना, अगदी एकनाथ शिंदे जरी स्वतः असं म्हणत असले की महायुतीचा महापौर होईल, तरीही एकनाथ शिंदे हे दबाव तंत्राचा वापर करतायत आणि 2.5 वर्ष का विना महापौर पद आम्हाला मिळालं पाहिजे, ही त्यामागची प्रमुख मागणी आहे. त्यांच्या मागण्या सुद्धा काय काय आहेत हेही आपण बघणार आहोत. पण सगळ्यात आपण पहिल्यांदा विचार करूया टप्प्याटप्प्याने उद्याची तारीख. आज आहे 20 तारीख, उद्या आहे 21 तारीख. उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम सुनावणी आहे. ती सुद्धा सुप्रीम सुनावणी कुठली, तर पक्ष, चिन्ह, नाव या बाबतीमध्ये जी काही एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची जी काही याचिका ही सुप्रीम कोर्टामध्ये आहे, त्याचा आता अंतिम निकाल फक्त येणं बाकी आहे आणि त्या दृष्टीतनं उद्याची तारीख ही पडलेली आहे. त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्टामध्ये काय होतं हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे. अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. असीम सरोदे जे शिवसेना ठाकरे गटाचेच ते वकील आहेत, त्यांनी एक पोस्ट केली आहे. त्यांनी त्या पोस्टमध्ये असं म्हटलेलं आहे की उद्या जरी सुनावणी असली तरी त्या सुनावणीचा नंबर जो आहे, त्या केसचा नंबर जो आहे तो 37वा आहे. त्यामुळे ही केस सुनावणीसाठी येईल का या बाबतीमध्ये आता निश्चित सांगता येणार नाही, त्याची शक्यता कमी आहे असं असीम सरोदे म्हणतायत. पण असीम सरोदेंनी पुढचं देखील एक असं भाकीत केलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचा जेव्हा केव्हा निकाल लागेल तेव्हा तो निकाल हा लागल्यानंतर एकनाथ शिंदेंना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल किंवा त्यांचे जे काही मंत्री आमदार जे आहेत, खासदार आहेत, ते फुटतील आणि काही आमदार खासदार हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा स्वगृहीत जातील, अशा पद्धतीची ती पोस्ट आहे. मुद्दा असा आहे की उद्या 21 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये काय होतंय हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे. आणि ती आता तारीख पे तारीख का उद्या काही निकाल येतोय याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. पण निकाल येण्याची शक्यता आहे, जसं असीम सरोदे म्हणतायत तशी ती कमी वाटतीये. बघूयात काय होत आहे. 22 तारखेला ज्या महापौर पदावरनं मुंबईमध्ये रणकंदन माजलेलं आहे, मुंबईमध्ये अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत, कोण कुणाशी संवाद करतंय, कुणाची कुणाबरोबर साटेलोट चालू आहे, हे जे काही आपल्याला समजत नाही आहे, या सगळ्याचा आणि महापौर पदाबाबतीमध्ये कसं आहे की महापौर पदाचं हे आरक्षण सोडत ही करावी लागते. म्हणजे यावेळी महापौर पद हे खुल्या प्रवर्गामध्ये आहे किंवा SC, ST, OBC यांच्याकडे ते जाणार आहे. अशा पद्धतीने त्याची आरक्षण सोडत जी आहे ती 22 तारखेला जाहीर होणार आहे. आतापर्यंत जी काही जुनी पद्धत याच्यामध्ये आहे, जी क्रमशः चालू राहते, ती जुनी पद्धत वापरली जाणार आहे का नव्याने आरक्षणाची सोडत ही त्याच्यामध्ये पद्धत वापरली जाणार आहे, हे बघणं 22 तारखेला फार इंटरेस्टिंग आहे. जी आपल्याला माहिती मिळते ती अशी आहे, जी भाजपच्या गोटातनं आपल्याला मिळते की नवीन पुन्हा पद्धत ही सुरू केली जाईल. याच्यामध्ये मागच्या वेळेला जे महापौर झालेले होते ते ज्या प्रवर्गातनं झालेले होते ती चिठ्ठी मागे ठेवली जाईल आणि मग नवीन चिठ्ठ्या या नव्यानी ठेवल्या जातील. आता ही प्रक्रिया सुद्धा कशी असते तर ती महानगरपालिकेच्या ती विधान भवनामध्ये सभागृहामध्ये एका सभागृहामध्ये या सगळ्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या एका काचेच्या पारदर्शक बरणीमध्ये ठेवल्या जातात. यावेळेला तिथं अध्यक्षही असतील, ॲडव्होकेट सुद्धा असतात आणि यांच्या सगळ्यांच्या समक्ष
ती एखादी चिठ्ठी ही कुणाकडनं काढली जाते तर एखादा शालेय विद्यार्थी असतो किंवा विद्यार्थिनी असते, त्याच्याकडनं ती चिठ्ठी काढली जाते. मग त्या चिठ्ठीमध्ये खुल्या प्रवर्गातली ती महापौर आहे किंवा काय आहे हे सगळं त्याच्यातनं समोर येतं. मग त्याच्या बरोबर महिला आरक्षणाच्या बाबतीमध्येही त्या चिठ्ठ्या टाकल्या जातात आणि ते सगळं चित्र स्पष्ट होतं. तर महापौर पदाच्या बाबतीमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे ते 22 तारखेला, म्हणजे आरक्षणाचं चित्र स्पष्ट होईल ते 22 तारखेला होईल. आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थाने एक चढाओढ सुरू होणार आहे. आता याच्यामध्ये जे काही एकदा उद्धव ठाकरे जे बोलले होते की देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होऊ शकतो, हे जे देवाच्या मनात असेल असं जे उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत त्याचं कनेक्शन हे इथे आहे. इथे आहे म्हणजे जर का SC ST या प्रवर्गातनं जर का एखादी चिठ्ठी आली तर त्या प्रवर्गातनं निवडणूक लढवलेलं भाजपमध्ये कोणी आहे का, तो निवडून आलेला आहे का, तर आत्ता तरी जे निवडून आलेलींची जी काही आपण नावं बघतोय त्यांच्यामध्ये SC ST या प्रवर्गातनं कोणीही नाही. त्यामुळे भाजपचा महापौर होऊ शकतो का, जर SC आणि ST मधनं जर का कोणी जर आरक्षण पडलं तर ती शक्यता मग कमी राहते. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे सुद्धा कुठलाही उमेदवार या प्रवर्गातला नाही आहे, त्यामुळे इथे त्यांची अडचण निर्माण होऊ शकणार आहे. आणि मग चर्चा अशी होतीये की उद्धव ठाकरेंच्याकडे जे काही नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांच्याकडे ST प्रवर्गातले किंवा SC प्रवर्गातले उमेदवार आहेत आणि मग त्यांना ती संधी मिळू शकते. पण याच्यामध्ये सुद्धा 2007 मध्ये ज्या पद्धतीची एक सुधारणा करण्यात आलेली आहे नियमावलीमध्ये, ती सुधारणा अशी सांगते की खुल्या प्रवर्गातनं जरी एखादे उमेदवार आलेले असतील पण ते जर का SC किंवा ST मधले असतील पण ते खुल्या प्रवर्गातनं निवडणूक लढवत असतील तर ते प्राधान्य हे त्यांनाच दिलं जातं. म्हणजे त्यामुळे त्या दृष्टीनं देखील भाजपमध्ये कोणी खुल्या प्रवर्गातनं निवडणूक लढवलेली आहे तो जिंकून आलेला आहे पण तो SC किंवा ST प्रवर्गातला आहे हे सगळं तपासणी होणार आहे. तर त्याची सगळी जी चाचपणी आहे ती मधल्या काळामध्ये होईल. त्यामुळे 21 तारीख का महत्वाची आहे मी सांगितली, 22 का महत्वाची आहे मी ती सांगितली. आता याच्यानंतरचे मधले जे दिवस आहेत ते मधले हे दिवस हे राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत म्हणजे नवी दिशा ठरवणारे असतील. कारण जर काही वेगळी गणितं जमली तर राज्याच्या राजकारणाची दिशा सुद्धा ठरवणारी ही सगळी गणितं असतील. कारण आत्ता चर्चा अशी आहे की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे या 2 शिवसेनांमध्ये चर्चा चालू आहे. एकीकडे चर्चा आहे फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरनं चर्चा झालेली आहे. बरं, ही चर्चा झालेली आहे हे केशव उपाध्याय जे भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांनी डिनाय केलेलं नाही आहे किंवा त्यांनी एका वाहिनीमध्ये बोलताना त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला तर त्यांनी कुठेही त्याला नकार दिलेला नाही आहे. याचा अर्थ ही चर्चा झालेली असू शकते. आता नेमकी काय चर्चा झालेली आहे हे काही आपल्या समोर आलेलं नाही आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महापौर पदाच्या कळीचा मुद्दा जो होऊन बसलेला आहे की महापौर कोणाचा होणार, महापौर कोण होणार, महापौर कुठल्या पक्षाचा होणार. आता महापौर कोण होणार ते ज्या पक्षाचा महापौर होईल तो ठरवेल की महापौर कुणाला करायचा आहे. पण मुळामध्ये कुठल्या पक्षाचा महापौर होणार आहे. आता मुंबईमध्ये जी काही सत्ता आलेली आहे ती महायुतीची आलेली आहे. याच्यामध्ये जागा भाजपच्या 89 आहेत आणि एकनाथ शिंदेच्या 29 आहेत. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा महापौर होणार का भाजपचा होणार. अर्थात भाजपचे जे नेते आहेत ते म्हणतात की महापौर हा आमचाच होणार आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये कोणताही बदल असण्याचं कारण नाही, हे भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. पण एकनाथ शिंदेंनी जे काही आपल्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे ते यासाठीच ठेवलेलं आहे. एक दबाव तंत्राचा याच्या मागे वापर करण्यात येतोय तो म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं भाजपला काही गोष्टींची मागणी करण्यात आलेली आहे या बाबतीमध्ये. कारण एकनाथ शिंदेंना माहिती आहे की भाजप स्वबळावर तर काही जिंकून आलेलं नाही आहे, म्हणजे ते स्वबळावर आपली सत्ता आणू शकत नाही, त्यांना आपली गरज लागणार आहे. अशा वेळेला एकनाथ शिंदेंनी महापौर पद हे 2.5 वर्ष आम्हाला द्यावं असं त्यांच्या एका नेत्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्या मागचं कारण जे त्यांनी दिलेलं आहे की आता हे जे वर्ष आहे म्हणजे 23 तारखेपासून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे, हे या वर्षामध्ये 1 वर्षासाठी का विना पण शिवसेनेचा महापौर व्हावा अशी इच्छा ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या एका नेत्यानं
व्यक्त केलेली आहे. त्यांची दुसरी मागणी अशी आहे की स्थायी समितीचं अध्यक्षपद हे आम्हाला मिळावं. आता महापौर पदाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर भाजपने स्पष्ट शब्दामध्ये महापौर पद मिळणार नाही याला नकार दिलेला आहे. त्यामुळे मग दुसरी मागणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची आहे ती म्हणजे स्थायी समितीचं अध्यक्षपद हे आम्हाला मिळावं. याला सुद्धा भाजपने कडाडून विरोध केलेला आहे की असं काहीही होणार नाहीये. तिसरी मागणी जी शिवसेना शिंदे गटाने केलेली आहे ती म्हणजे बेस्टच्या बाबतीमध्ये, बेस्ट विभागाचं जे काही खातं आहे त्याच्या बाबतीतली मागणी ही शिवसेनेने केलेली आहे, एकनाथ शिंदेंनी. त्या बाबतीमध्ये भाजप असं म्हणतंय की या बाबतीमध्ये विचार होऊ शकतो. आता हे जे सगळं प्रकरण आहे हे आता कोणत्या दिशेने जाणार आहे, जर का जास्तच अडून बसले एकनाथ शिंदेची शिवसेना तर काय होणार, या बाबतीमध्ये भाजपचे काही वरिष्ठ नेते हे दिल्लीश्वरांशी बोललेले आहेत. दिल्लीश्वरांकडनं असा एक मेसेज आलेला आहे की काहीही झालं तरी मुंबई महापालिकेवर भाजपचाच महापौर बसेल हे निर्विवाद आहे. परंतु या सगळ्या डीलमध्ये किंवा या सगळ्या वाटाघाटींमध्ये कुठेही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दुखावलं जाईल अशा पद्धतीच्या गोष्टी काही करू नका. त्यांना सांभाळून घेऊन त्यांना पटवून देत आपण त्यांच्याशी व्यवहार केला पाहिजे अशा पद्धतीची एक सूचना ही दिल्लीकडनं आलेली आहे. त्यामुळे आता हा गुंता कसा सुटेल हे बघणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे तर दावोसला गेलेले आहेत. 5 दिवसांचा त्यांचा दौरा आहे. ऑलरेडी त्यांचे 2 दिवस झालेले, त्यामुळे साधारणतः पुढच्या एक 24 तारखेपर्यंत 25 तारखेपर्यंत ते मुंबईमध्ये परत येतील हे देखील चित्र आहे. पण या सगळ्या दरम्यान आणखीन एक फार महत्वाची घडामोड घडलेली आहे आणि ती म्हणजे आता हा सगळा महापौर पदाचा जो तिढा आहे हा दिल्लीला गेलेला आहे, हा दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजेच एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे जे काही नेते आहेत त्यांनी दिल्लीकडे धाव घेतलेली आहे. त्याच्यामध्ये राहुल शेवाळे आहेत जे दिल्लीला गेलेले तातडीनं. त्यांच्याबरोबर अमित साटम हे देखील दिल्लीमध्ये त्यांच्या मागोमाग गेलेले आहेत. असं कळतंय की आज दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये एक महत्वाची बैठक होईल. त्यानंतर कदाचित अमित शहांनी वेळ दिली तर अमित शहांच्या बरोबर या बाबतीमध्ये काही चर्चा होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. याचाच अर्थ असा की मुंबईचा महापौर हे दिल्ली ठरवणार आहे. म्हणजे दिल्लीवरनं हे ठरवलं जाणार आहे की मुंबईमध्ये कुठल्या पक्षाचा महापौर होणार, कोण महापौर होणार हा निर्णय दिल्लीश्वर घेणार आहेत. आणि याचवरून संजय राऊत यांनी खोचक टोला लगावलेला आहे. तो खोचक टोला त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला लगावलेला आहे. संजय राऊत असं म्हणाले की मुळामध्ये ही खरी शिवसेना नाही आहे, ही अमित शहांची सेना आहे आणि त्यामुळे त्यांना महापौर पदाचा निर्णय जो आहे तो दिल्लीला गेल्याशिवाय ते करू शकत नाहीत. पण ज्या मुंबईकरांनी निवडून दिलं, ज्या मुंबईकरांनी यांना भरभरून मतं दिली, ज्या मुंबई महापालिकेचा महापौर हा मुंबईमध्ये निवडला गेला पाहिजे तो यांना निवडता येत नाही. आणि आता दिल्लीश्वर म्हणजे अमित शहा, नरेंद्र मोदी हे मुंबईतला महापौर हे ठरवणार असतील तर याच्यापेक्षा महाराष्ट्राचं आणि मुंबईचं दुसरं दुर्दैव काय असेल अशा शब्दामध्ये संजय राऊत यांनी जोरदार टीका केलेली आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये सुद्धा वेगाने हालचाली सगळ्या घडतायत आणि मुंबईवर दिल्लीश्वरांचं लक्ष आहे. मुंबई महापालिकेवर भाजपचाच महापौर बसला पाहिजे हे अमित शहांनी ठणकावून सांगितलेलं आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेची शिवसेना मात्र दबाव तंत्राचा जोरदार वापर करते आहे. या सगळ्यामध्ये नेमकं काय होणार आहे हे बघणं फार इंटरेस्टिंग आहे. आणि जर का एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी जर का अधिक ताणलं तर दुसरा पर्याय जो भाजपनी यापूर्वी सुद्धा अनेक आपल्याला घटनांबद्ध दिसून येईल की सध्या देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे यांच्यातला जो काही दरी होती पहिल्यांदी ती कमी कमी होत जाताना आपल्याला बघायला मिळालेली आहे. त्यामुळे असं जर काही वेगळं चित्र घडलं तर हे चित्र मात्र राज्याच्या राजकारणाला एक पुन्हा वेगळीच दिशा देणारं ठरेल असंही या निमित्ताने सध्या बोललं जात आहे. त्यामुळे पुढचे 10 दिवस, कारण 30 तारखेला
काहीही झालं तरी मुंबईचा महापौर हा बसणार अशा पद्धतीचं विधान हे भाजपच्या एका नेत्यानं केलेलं आहे. त्यामुळे याचा अर्थ 30 तारखेला मुंबई महानगरपालिकेच्या महापौराची निवड होईल, ते नाव समोर येईल. आता फक्त तो कुठल्या पक्षाचा असेल आणि तो कोण असेल हे समोर येणं बाकी राहील. त्यामुळे मी जसं सुरुवातीला म्हणलं की पुढचे 10 दिवस हे मुंबई महानगरपालिका आणि महापौर पद या दृष्टीनं जे सध्या राजकारण ढवळून निघालेलं आहे त्या दृष्टीनं हे 10 दिवस फार महत्वाचे आहेत. तुम्हाला काय वाटतंय? प्रत्येक मुद्द्यावर तुमचं मत काय आहे हे जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर का माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.